हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे ऑडिटिंग अँड इथिक्स मॅनेजमेंटचा थर्ड टॉपिक स्टार्ट करतो आहे, जो आहे रिस्क असेसमेंट अँड इंटरनल कंट्रोल। याच्या आधी आपण ऑडिटिंग अँड इथिक्स मॅनेजमेंटचे 2 टॉपिक कव्हर केलेले आहेत, त्याचे आपण 50 MCQ सॉल्व्ह केलेले आहेत। हा आपला थर्ड आहे। इथे पण आपण काय करताय 50 MCQ। तर असे टोटल आपल्याला मिनिमम 15 टॉपिक्स आहेत। 15 टॉपिक्सचे आपल्याला 50 MCQ सॉल्व्ह करायचे आहेत। त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट अँड एक्सपेक्टेड पण बघू, तसंच डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ॲडव्हान्स अकाउंटिंग, त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग आणि फायनान्स मॅनेजमेंट याचे पण आपण व्हिडिओज बनवत आहे। तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार। आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन्स मिळणार की मी तुमच्यासाठी ते व्हिडिओज बनवू शकणार। ठीक आहे, तुमचा जर सपोर्ट असेल तेव्हाच मी ते व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया रिस्क असेसमेंट आणि इंटरनल कंट्रोलचे 50 MCQs। तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज ऑडिट रिस्क? ऑडिट रिस्क म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रिस्क ऑफ फायनान्शियल लॉस, सेकंड रिस्क ऑफ इनकरेक्ट ऑडिट कन्क्लुजन, थर्ड रिस्क ऑफ एम्प्लॉई मिसकंडक्ट अँड फोर्थ रिस्क ऑफ टेक्नॉलॉजी फेल्युअर। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिस्क ऑफ इनकरेक्ट ऑडिट कन्क्लुजन, चुकीचे ऑडिट निष्कर्ष होण्याचा धोका। नेक्स्ट सेकंड, विच व्हेरिएबल अफेक्ट ऑडिट रिस्क? ऑडिट रिस्कवर कोणते घटक परिणाम करतात? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट मटेरियलिटी, सेकंड वेदर, थर्ड एम्प्लॉई परफॉर्मन्स अँड फोर्थ ऑफिस लोकेशन। तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मटेरियलिटी, मीन्स महत्व। नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिस्क असेसमेंट प्रोसिजर? रिस्क मूल्यांकन प्रक्रियेची मुख्य उद्दिष्टे काय आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट आयडेंटिफाइंग अँड मेजरिंग रिस्क, सेकंड प्रिपेरिंग फायनान्शियल रिपोर्ट, थर्ड कंडक्टिंग इंटरव्ह्यूज अँड फोर्थ ट्रेनिंग स्टाफ। तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट आयडेंटिफाइंग अँड मेजरिंग रिस्क, धोका ओळखणे आणि मोजणे। नेक्स्ट फोर्थ, व्हॉट डज द कन्सेप्ट ऑफ मटेरियलिटी रेफर्स टू इन ऑडिट प्लॅनिंग? ऑडिट नियोजनात महत्त्वाचा संकल्पना म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट द फायनान्शियल सिग्निफिकन्स ऑफ एन आयटम, सेकंड द कॉस्ट ऑफ ऑडिटिंग, थर्ड द साइज ऑफ एन ऑडिटिंग अँड फोर्थ द लेंथ ऑफ ऑडिट ड्युरेशन। तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट द फायनान्शियल सिग्निफिकन्स ऑफ एन आयटम, एखाद्या घटकाचे वित्तीय महत्व। नेक्स्ट फिफ्थ, why is understanding the entity and its environment impact in an audit? ऑडिट मध्ये संस्थेचे आणि तिच्या वातावरणाचे समजणे का महत्वाचे आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट टू ॲक्सेस रिस्क ॲक्युरेटली, सेकंड टू रिड्यूस ऑडिट फीज, थर्ड टू ट्रेन एम्प्लॉईज अँड फोर्थ टू एक्सपांड द बिझनेस। तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टू ॲक्सेस रिस्क ॲक्युरेटली, धोका अचूकपणे मूल्यांकन करण्यासाठी। नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल कंट्रोल? आंतरिक नियंत्रणाची मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट सेफ गार्डिंग असेट एन्शुरिंग ॲक्युरेट फायनान्शियल रिपोर्टिंग, सेकंड मॅक्झिमायझिंग सेल, थर्ड इन्क्रीजिंग ऑडिट फीज अँड फोर्थ डिक्रीजिंग एम्प्लॉई वर्कलोड। तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सेफ गार्डिंग असेट एन्शुरिंग ॲक्युरेट फायनान्शियल रिपोर्टिंग, मालमत्ता सुरक्षित करणे, अचूक वित्तीय अहवाल सुनिश्चित करणे। नेक्स्ट सेवंथ, विच इज अ लिमिटेशन्स ऑफ इंटरनल कंट्रोल? आंतरिक नियंत्रणाची एक मर्यादा काय आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ओव्हर रिलायन्स ऑन मॅन्युअल प्रोसेस, सेकंड इट इज फुल प्रूफ, थर्ड इट कॅन एलिमिनेट ऑल रिस्क अँड फोर्थ इट डज नॉट रिक्वायर अपडेट्स। तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ओव्हर रिलायन्स ऑन म्युच्युअल प्रोसेस, मॅन्युअल प्रक्रियांवर अत्याधिक अवलंबन। नेक्स्ट 8, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपोनंट ऑफ इंटरनल कंट्रोल? आंतरिक नियंत्रणाचा कोणता घटक आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट कंट्रोल एन्व्हायरमेंट, सेकंड टाइम ट्रॅकिंग, थर्ड स्टाफ ट्रेनिंग, फोर्थ रिस्क ऑफ मटेरियल मिसस्टेटमेंट। तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कंट्रोल एन्व्हायरमेंट, नियंत्रण वातावरण। नेक्स्ट नाइन्थ, ऑल इंटरनल कंट्रोल रिलेव्हंट टू एन ऑडिट? सर्व आंतरिक नियंत्रण ऑडिटसाठी संबंधित आहेत का? तो ऑप्शन आहे बघा, यस, नो, ओनली फायनान्शियल कंट्रोल अँड फोर्थ ओनली लीगल कंट्रोल। तर करेक्ट आन्सर आहे यहाँ पे फर्स्ट होय, यस। नेक्स्ट 10th,
व्हॉट इज द नेचर अँड एक्सटेंड ऑफ अंडरस्टँडिंग रिलेव्हंट कंट्रोल. संबंधित नियंत्रणाचे समजणे कसे आणि किती प्रमाणात असावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट डिपेंड ऑन रिस्क अँड सिग्निफिकन्स ऑफ कंट्रोल. सेकंड, it is limited to financial aspect. Third, it is only applies to legal risk. And fourth, it is based on auditor discretion. The correct answer is first, it depends on the risk and significance of control. ते धोका आणि नियंत्रित घटकांच्या महत्वावर अवलंबून असते. नेक्स्ट 11th, which risk requires special audit consideration. कुठले धोके विशेष ऑडिट विचारांची आवश्यकता असतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॉम्प्लेक्स फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. सेकंड, एम्प्लॉई मिसकंडक्ट. थर्ड, नॅचरल डिझास्टर. अँड फोर्थ, मार्केट कॉम्पिटिशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कॉम्प्लेक्स फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, जटिल वित्तीय व्यवहार. नेक्स्ट 12th, हाऊ इज इंटरनल कंट्रोल इव्हॅल्युएटेड. आंतरिक नियंत्रणाची मूल्यांकन कशी केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, by assessing the effectiveness of each component. Second, by checking the number of employees. Third, by observing financial statement only. And fourth, by conducting employee interview. The correct answer आहे इथे first, by assessing the effectiveness of each component. प्रत्येक घटकाची प्रभावशीलता मूल्यांकन करून. Next 13, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ टेस्टिंग इंटरनल कंट्रोल. आंतरिक नियंत्रण तपासण्याचा फायदा काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, आयडेंटिफाईंग विकनेस. सेकंड, रिड्युसिंग ऑडिट कॉस्ट. थर्ड, इन्क्रीजिंग कंपनी प्रॉफिट. अँड फोर्थ, इम्प्रूव्हिंग एम्प्लॉई मोरल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, आयडेंटिफाईंग विकनेस, कमजोरी ओळखणे. नेक्स्ट 14, विच ऑफ द फॉलोइंग इज अ की फीचर ऑफ ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट. ऑटोमेटेड वातावरणाची कोणती प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इफिशियन्सी अँड ॲक्युरेसी इन डेटा प्रोसेसिंग. सेकंड, मॅन्युअल डेटा एंट्री. थर्ड, हाय लेबर कॉस्ट. अँड फोर्थ, इन्क्रीज पेपरवर्क. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, इफिशियन्सी अँड ॲक्युरेसी इन डेटा प्रोसेसिंग. डेटा प्रक्रिया करण्यात कार्यक्षमता आणि अचूकता. नेक्स्ट 15, व्हॉट रिस्क अराइज फ्रॉम द यूज ऑफ IT सिस्टम. IT प्रणाली वापरण्यामुळे कोणते धोके निर्माण होतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सायबर सिक्युरिटी थ्रेट. सेकंड, एम्प्लॉई बर्नआउट. थर्ड, ओव्हर रिपोर्टिंग ऑफ रिझल्ट. अँड फोर्थ, इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, सायबर सिक्युरिटी थ्रेट, सायबर सुरक्षा धोके. नेक्स्ट 16, व्हॉट टाईप ऑफ कंट्रोल एक्झिट इन ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट. ऑटोमेटेड वातावरण कोणत्या प्रकारचे नियंत्रण आहेत. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्रिव्हेंटिव्ह अँड डिटेक्टिव्ह कंट्रोल. सेकंड, फिजिकल कंट्रोल ओनली. थर्ड, ओनली फायनान्शियल कंट्रोल. अँड फोर्थ, नन ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, प्रिव्हेंटिव्ह अँड डिटेक्टिव्ह कंट्रोल्स, प्रतिबंधक आणि शोधन नियंत्रण. नेक्स्ट 17, वाय इज डेटा एनालिटिक्स इम्पॉर्टंट फॉर ऑडिट. ऑडिटसाठी डेटा विश्लेषण का महत्त्वाचे आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, इट हेल्प्स आयडेंटिफाय ट्रेंड्स अँड अनोमलीज. सेकंड, इट रिड्यूस द नीड फॉर ऑडिटर. थर्ड, इट एलिमिनेट्स ह्युमन एरर इन ऑडिट. अँड फोर्थ, इट इम्प्रूव्ह सेल्फ फोरकास्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, इट हेल्प आयडेंटिफाय ट्रेंड अँड अनोमलीज. ते ट्रेंड आणि विसंगती ओळखण्यास मदत करते. नेक्स्ट 18, what are internal financing control according to regulatory requirements. नियामक आवश्यकता अनुसार आंतरिक वित्तीय नियंत्रण काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कंट्रोल एन्शुरिंग ॲक्युरेट फायनान्शियल रिपोर्टिंग. सेकंड, कंट्रोल लिमिटिंग एम्प्लॉई टर्नओव्हर. थर्ड, कंट्रोल रिड्युसिंग मार्केटिंग कॉस्ट. अँड फोर्थ, कंट्रोल एलिमिनेटिंग रिस्क इन ह्युमन एरर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कंट्रोल एन्शुरिंग ॲक्युरेट फायनान्शियल रिपोर्टिंग, अचूक वित्तीय अहवाल सुनिश्चित करणारे नियंत्रण. नेक्स्ट 19, हाऊ डू ऑडिटर रिस्पॉन्ड टू एक्सेस रिस्क. ऑडिटर एक्सेस धोके कसे प्रतिसाद देतात. तर बघा ऑप्शन आहे, बाय डिझायनिंग ॲप्रोप्रिएट ऑडिट प्रोसिजर. सेकंड, बाय इग्नोरिंग मायनर रिस्क. थर्ड, बाय इन्क्रीजिंग ऑडिट फी. अँड फोर्थ, बाय हायरिंग ॲडिशनल ऑडिटर. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, बाय डिझायनिंग ॲप्रोप्रिएट ऑडिट प्रोसिजर, योग्य ऑडिट प्रक्रियेची रचना करून.
नेक्स्ट 20 व्हाय आर केस स्टडी इम्पॉर्टंट इन अंडरस्टँडिंग ऑडिट कन्सेप्ट. केस स्टडीज का महत्वाची आहे? तर बघा ऑप्शन आहे दे प्रोव्हाइड प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ थेरॉटिकल नॉलेज. सेकंड, they increase audit fees. Third, they only help in improving marketing strategies. And fourth, they focus slowly on theoretical aspect. The correct answer is first. They provide practical example of theoretical knowledge. त्या सैद्धांतिक ज्ञानाचे व्यावहारिक उदाहरणे प्रदान करतात. नेक्स्ट 21 व्हॉट इज द रोल ऑफ रिस्क असेसमेंट इन ऑडिटिंग. ऑडिट मध्ये रिस्क मूल्यांकनाची भूमिका काय आहे? बघा ऑप्शन आहे to understand the financial position of entity. Second, to identify and evaluate risk material of misstatement. Third, to increase audit duration. And fourth, to train the audit team. The correct answer is second, to identify and evaluate the risk of material misstatement. सामग्री चुकांची जोखीम ओळखणे आणि मूल्यांकन करणे. Next 22 What is the benefit of understanding the entity environment in an audit? ऑडिट मध्ये संस्थेचे वातावरण समजून घेण्याचा फायदा काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, हेल्प्स इन आयडेंटिफाइंग पोटेन्शियल रिस्क. सेकंड, रिड्यूस एम्प्लॉय टर्नओव्हर. थर्ड, इन्क्रीज कंपनी रेव्हेन्यू. अँड फोर्थ, एनहान्स कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, हेल्प इन आयडेंटिफाइंग पोटेन्शियल रिस्क. संभाव्य धोके ओळखण्यात मदत करते. Next 23 which is an example of test of internal control. आंतरिक नियंत्रणाची चाचणी याचे उदाहरण काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिव्ह्यूइंग फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, ऑब्झर्विंग द ऑपरेशन ऑफ कंट्रोल प्रोसिजर. थर्ड, कंडक्टिंग कस्टमर सर्वे. अँड फोर्थ, इन्क्रीजिंग मार्केटिंग बजेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ऑब्झर्विंग द ऑपरेशन ऑफ कंट्रोल प्रोसिजर. नियंत्रण प्रक्रियांची कार्यप्रणाली निरीक्षण करणे. नेक्स्ट 24 व्हॉट इज द की फीचर ऑफ अन ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट फॉर ऑडिटिंग. ऑडिटसाठी ऑटोमेटेड वातावरणाची प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिड्यूस मॅन्युअल एफर्ट. सेकंड, हायर एम्प्लॉई एंगेजमेंट. थर्ड, इन्क्रीज पेपर वर्क. अँड फोर्थ, लॉंगर ऑडिट टाइम. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, रिड्यूस मॅन्युअल एफर्ट. मॅन्युअल प्रयत्न कमी करणे. नेक्स्ट 25 हाऊ डज डेटा एनालिटिक्स बेनिफिट द ऑडिटिंग प्रोसेस. डेटा विश्लेषण ऑडिट प्रक्रियेस कसे फायदे करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट अलाउज ऑडिटर टू एनालाइज लार्ज डेटा सेट्स इफिशियंटली. सेकंड, इट इन्क्रीज ऑडिट कॉस्ट. सेकंड, इट रिड्यूस द accuracy ऑफ रिझल्ट. and fourth, it eliminates the needs of auditor. The correct answer is first, it allows auditor to analyze large data set efficiently. तो ऑडिटर्सना मोठ्या डेटा संचनाचे प्रभावीपणे विश्लेषण करण्याची परवानगी देते. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब नाही केले आहे ते चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, मीन्स जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू व्हिडिओ मिळणार आणि मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू. तर बघा 26 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ इंटरनल कंट्रोल. आंतरिक नियंत्रणाचे घटक कोणते आहेत? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कंट्रोल एन्व्हायरमेंट, रिस्क असेसमेंट, कंट्रोल ॲक्टिव्हिटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन मॉनिटरिंग. सेकंड आहे फायनान्शियल स्टेटमेंट, एम्प्लॉई कंडक्ट, IT सिस्टम. थर्ड, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, बिझनेस ऑपरेशन, प्रोडक्ट डेव्हलपमेंट. अँड फोर्थ, नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कंट्रोल एन्व्हायरमेंट, रिस्क असेसमेंट, कंट्रोल ॲक्टिव्हिटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन मॉनिटरिंग. मीन्स नियंत्रण वातावरण, धोका मूल्यांकन, नियंत्रण क्रिया, माहिती आणि संवाद निरीक्षण. नेक्स्ट 27 विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ अन ऑटोमेटेड कंट्रोल. खालीलपैकी कोणते ऑटोमेटेड नियंत्रणाचे उदाहरण आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पासवर्ड प्रोटेक्शन फॉर सिस्टम. सेकंड, मॅन्युअल अप्रुव्हल फॉर फायनान्शियल रिपोर्ट. थर्ड, एम्प्लॉई हँड सायनिंग ऑफ डॉक्युमेंट. अँड फोर्थ, इन पर्सन रिव्ह्यू ऑफ डेटा. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, पासवर्ड प्रोटेक्शन फॉर सिस्टम, प्रणालीसाठी पासवर्ड सुरक्षा. नेक्स्ट 28 व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल फायनान्शियल कंट्रोल अकॉर्डिंग टू रेग्युलेटरी रिक्वायरमेंट. नियामक आवश्यकतानुसार आंतरिक वित्तीय नियंत्रणाचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट,
to ensure compliance with law and regulation. Second, to increase company sale. Third, to reduce workforce size. And fourth, to improve customer experience. The correct answer आहे इथे फर्स्ट, टू एन्श्युअर कंपायलन्स विथ लॉ अँड रेग्युलेशन, कायदे आणि नियमांच्या पालनाची खात्री करण्यासाठी. नेक्स्ट 29, व्हॉट आर द लिमिटेशन ऑफ इंटरनल कंट्रोल, आंतरिक नियंत्रणाची मर्यादा काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॅन नॉट प्रिव्हेंट ऑल फ्रॉड. सेकंड, रिक्वायर नो अपडेट्स. थर्ड, गॅरंटीज एरर फ्री ऑपरेशन. अँड फोर्थ, इन्क्रीज ऑडिट कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कॅन नॉट प्रिव्हेंट ऑल फ्रॉड, सर्व फसवणुकीला प्रतिबंध करू शकत नाही. नेक्स्ट 30, हाऊ डज अंडरस्टँडिंग इंटरनल कंट्रोल अफेक्ट ऑडिट प्रोसिजर, आंतरिक नियंत्रण समजून घेणे ऑडिट प्रक्रियेवर कसा परिणाम करतो. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, it helps in designing effective audit procedure. Second, it increase the audit fees. Third, it reduce the scope of audit. And fourth, it allows for fewer audits. The correct answer आहे इथे फर्स्ट, it helps in designing effective audit procedure, प्रभावी ऑडिट प्रक्रियांची रचना करण्यात मदत करते. नेक्स्ट 31, what should an auditor focus on during an audit of automated system. बघा ऑप्शन आहे IT सिस्टीम कंट्रोल. सेकंड, एम्प्लॉई इंटरॅक्शन. थर्ड, एक्सटर्नल रेग्युलेशन. अँड फोर्थ, ऑफिस लोकेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, IT सिस्टीम कंट्रोल. ओके. नेक्स्ट 32, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिस्क इन अन ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट. तर बघा ऑप्शन आहे डेटा ब्रीच. सेकंड, एम्प्लॉई फॅटिक. थर्ड, ओव्हरस्टेटिंग ऑफ फायनान्शियल रिझल्ट अँड डिक्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे डेटा ब्रीच, डेटा उल्लंघन. नेक्स्ट 33, वाय इज अंडरस्टँडिंग द कंट्रोल एन्व्हायरमेंट इज इम्पॉर्टंट. तर बघा ऑप्शन आहे इट हेल्प्स इन आयडेंटिफाइंग रिस्क अँड असेसिंग देअर इम्पॅक्ट. सेकंड, इट हेल्प्स इन रिड्युसिंग एम्प्लॉई सॅलरी एक्सपेन्सेस. Third, it simplifies the auditing process. And fourth, it increase audit complexity. The correct answer आहे इथे first, it helps in identifying risk and assessing their impact. ते धोके ओळखण्यास आणि त्यांचा प्रभाव मूल्यांकन करण्यास मदत करते. नेक्स्ट 34, what is the main advantage of using automated control. बघा ऑप्शन आहे increase efficiency and accuracy. Second, reduce customer satisfaction. Third, increase paperwork. And fourth, higher employee turnover. The correct answer आहे first, increase efficiency and accuracy, कार्यक्षमता आणि अचूकतेत वाढ. नेक्स्ट 35, what are the main type of control in an automated environment. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्रिव्हेंटिव्ह, डिटेक्टिव्ह, करेक्टिव्ह. सेकंड आहे मॅन्युअल, ऑटोमेटेड, हायब्रिड. थर्ड आहे फिजिकल, फायनान्शियल, लीगल. अँड फोर्थ, नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, प्रिव्हेंटिव्ह, डिटेक्टिव्ह, करेक्टिव्ह मीन्स प्रतिबंधक, शोधक आणि सुधारात्मक. नेक्स्ट 36, व्हॉट इज मेजर बेनिफिट ऑफ डेटा अनालिटिक्स इन ऑडिट. बघा ऑप्शन आहे इट हेल्प्स इन आयडेंटिफाइंग पॅटर्न अँड अनोमलीज. थर्ड, सेकंड, it increase the time taken for audit. Third, it reduce the need for audit. And fourth, it decrease the audit quality. The correct answer आहे first, it helps in identifying pattern and anomalies. ते पॅटर्न आणि विसंगती ओळखण्यास मदत करते. नेक्स्ट 37, what is the purpose of monitoring in internal control. बघा ऑप्शन आहे to ensure ongoing effectiveness of control. Second, to increase paperwork. Third, to reduce audit fees. And fourth, to train employee. The correct answer आहे first, to ensure ongoing effectiveness of control, नियंत्रणाची सतत प्रभावशीलता सुनिश्चित करणे. नेक्स्ट 38, which of the following is the objective of internal financial control. बघा ऑप्शन आहे to prevent financial misstatement. Second, to increase customer satisfaction. Third, to promote employee misconduct. And fourth, to expand business operation. The correct answer आहे इथे first, to prevent financial misstatement, वित्तीय चुकांपासून प्रतिबंध करणे. नेक्स्ट 39, how does materiality influence audit program. बघा
ऑप्शन्स आहे इट हेल्प्स ऑडिटर फोकस ऑन सिग्निफिकंट एरिया, सेकंड इट रिड्यूस द नीड फॉर टेस्टिंग, थर्ड इट इंक्रीज ऑडिट फीज एंड फोर्थ इट सिंप्लिफाइज द ऑडिट प्रोसेस. द करेक्ट आंसर आहे फर्स्ट, इट हेल्प ऑडिटर फोकस ऑन सिग्निफिकंट एरियाज. ते ऑडिटर्सना महत्वाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. नेक्स्ट 40, why is the control environment is critical component for internal control. बघा ऑप्शन आहे इट सेट द टोन फॉर एंटायर इंटरनल कंट्रोल सिस्टम, सेकंड इट रिड्यूस द स्कोप ऑफ ऑडिटिंग, थर्ड इट गॅरंटी द एलिमिनेशन ऑफ रिस्क एंड फोर्थ इट रिड्यूस एम्प्लॉई वर्कलोड. तो करेक्ट आंसर आहे फर्स्ट, इट सेट द टोन फॉर एंटायर इंटरनल कंट्रोल. ते संपूर्ण आंतरिक नियंत्रण प्रणालीसाठी दिशादर्शक ठरते. नेक्स्ट 41, which of the following is a risk that requires special audit consideration. खालील पैकी कोणता धोका आहे ज्याला विशेष ऑडिट विचार करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्रॉडंट फायनान्शियल रिपोर्टिंग, सेकंड हाय एम्प्लॉय टर्नओव्हर, थर्ड कस्टमर कंप्लेंट अँड फोर्थ मार्केटिंग एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फ्रॉडलंट फायनान्शियल रिपोर्टिंग, फसवणूक वित्तीय अहवाल सादर करणे. नेक्स्ट 42, what is the importance of evaluating the internal control system during an audit. ऑडिट दरम्यान आंतरिक नियंत्रण प्रणालीचे मूल्यांकन करणे का महत्वाचे आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, टू एन्श्युअर द इफिशियन्सी ऑफ ऑपरेशन, सेकंड टू डिटरमाइन ऑडिट फीज, थर्ड टू इन्क्रीज ऑडिट टाइम अँड फोर्थ टू अंडरस्टँड एम्प्लॉई बिहेवियर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, टू एन्श्युअर द इफिशियन्सी ऑफ ऑपरेशन, कार्यक्षेत्राच्या कार्यक्षमतेची खात्री करण्यासाठी. नेक्स्ट 43, हाऊ शुड ऑडिटर रिस्पॉन्ड टू एक्सेस रिस्क. ऑडिटर्सने मूल्यांकन केलेल्या ठोके कशा पद्धती प्रतिसाद द्यावा. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बाय इन्क्रीजिंग द नंबर ऑफ टेस्ट, सेकंड बाय रिड्युसिंग ऑडिट ड्युरेशन, थर्ड बाय ॲडजस्टिंग ऑडिट प्रोसिजर अँड फोर्थ बाय इग्नोरिंग मायनर रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे आपल्याजवळ इथे थर्ड, बाय ॲडजस्टिंग ऑडिट प्रोसिजर, ऑडिट प्रक्रियामध्ये बदल करू. नेक्स्ट 44, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड फॉर टेस्टिंग इंटरनल कंट्रोल. आंतरिक नियंत्रणाची चाचणी करण्याची खालीलपैकी कोणती पद्धत आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट, सेकंड इंटरव्ह्यूइंग ऑफ एम्प्लॉई, थर्ड रिव्ह्यूइंग फायनान्शियल रिपोर्ट अँड ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. मीन्स कागदपत्रांची तपासणी, कर्मचाऱ्यांची मुलाखत घेणे, वित्तीय अहवाल पुनरावलोकन करणे. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 45, व्हॉट इज द की फीचर ऑफ ऑटोमेटेड सिस्टम इन ऑडिटिंग. ऑडिटिंग मध्ये प्रणालीचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे. बघा ऑप्शन आहे फास्टर प्रोसेसिंग लार्ज डेटा सेट, सेकंड इन्क्रीज एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट, सेकंड हाय रिस्क फ्रॉड अँड फोर्थ डिक्रीज डेटा ॲक्युरेसी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, फास्टर प्रोसेसिंग ऑफ लार्ज डेटा सेट, मोठ्या डेटा सेटसाठी जलद प्रक्रिया. नेक्स्ट 46, व्हॉट इज अ लिमिटेशन ऑफ युजिंग इंटरनल कंट्रोल. आंतरिक नियंत्रण वापरण्याची एक मर्यादा काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, दे कॅन नॉट गॅरंटी 100% इफेक्टिव्हनेस, सेकंड दे एलिमिनेट ऑल रिस्क, थर्ड they reduce audit cost and fourth they ensure profitability. The correct answer आहे ते फर्स्ट, they cannot guarantee 100% effectiveness. ते 100% प्रभावीपणाची हमी देऊ शकत नाही. नेक्स्ट 47, what is the key component of risk assessment procedure in auditing. ऑडिट मध्ये रिस्क मूल्यांकन प्रक्रियांच्या मुख्य घटनांमध्ये काय आहे. तर बघा ऑप्शन आहे आयडेंटिफाइंग पोटेन्शियल एरिया फॉर मिसस्टेटमेंट, सेकंड रिड्युसिंग ऑडिट टाइम, थर्ड प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ इन्क्रीजिंग मॅन्युअल टेस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, आयडेंटिफाइंग पोटेन्शियल एरिया फॉर मिस स्टेटमेंट, संभाव्य चुकांच्या क्षेत्रांची ओळख. नेक्स्ट 48, वाय इज मटेरियलिटी इम्पॉर्टंट इन ऑडिट प्लॅनिंग. ऑडिट नियोजनात महत्व का महत्वाचे आहे. बघा ऑप्शन आहे इथे इट हेल्प इन डिटरमाइनिंग द सिग्निफिकंट ऑफ मिसस्टेटमेंट, सेकंड इट इन्क्रीज द ऑडिट बजेट, थर्ड इट रिड्यूस द स्कोप ऑफ ऑडिट अँड फोर्थ इट एलिमिनेट द नीड फॉर टेस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट,
इट हेल्प्स इन डिटर्माइनिंग द सिग्निफिकन्स ऑफ मिसस्टेटमेंट. ते चुकांच्या महत्वाचा निर्धारण करण्यास मदत करते. नेक्स्ट 49. व्हॉट डज द कन्सेप्ट ऑफ इंटरनल कंट्रोल फोकस ऑन. आंतरिक नियंत्रणाचा संकल्पना कायवर लक्ष केंद्रित करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेफगार्डिंग असेट अँड एन्शुरिंग कंपाइल्स, सेकंड इन्क्रीजिंग कंपनी प्रॉफिट, थर्ड एनहान्सिंग कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड फोर्थ रिड्युसिंग फायनान्शियल रिपोर्टिंग. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेफगार्डिंग असेट अँड इन्शुरिंग कंपायलन्स, संपत्तीचे रक्षण करणे आणि अनुपालन सुनिश्चित करणे. नेक्स्ट 50. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपोनंट ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम. आंतरिक नियंत्रण प्रणालीचा घटक कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंट्रोल ऍक्टिव्हिटीज, सेकंड मार्केटिंग ऍक्टिव्हिटी, थर्ड प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी अँड फोर्थ सेल्स ऍक्टिव्हिटीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कंट्रोल ऍक्टिव्हिटीज, नियंत्रण क्रिया. ओके. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे, नेक्स्ट आपला फोर्थ टॉपिक आहे ऑडिट इव्हिडन्सचा. याचे पण आपण 50 MCQ सॉल्व्ह करू. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नेक्स्ट व्हिडिओ जे राहतील ते सर्व तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू मिळतील. आणि व्हिडिओला एक लाईक करा की मी जो व्हिडिओ बनवत आहे त्याच्यासाठी मला तुमचा सपोर्ट. तर ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की महाट्रान्सको LDC आणि सिडको LDC प्लस PNB SO क्रेडिट ऑफिसरची पण मॉक पेपर आपण इथे सॉल्व्ह करणार आहे आणि नवीन सिरीज स्टार्ट करणार आहे RRB ALP ची लवकरात लवकरच. ठीक आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.